श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तो मी ऑब्झर्व करत होतो, त्यांनी तर सांगितलेलंच, पण त्यांनी सांगितल्यानंतर मी ऑब्झर्व करत होतो आणि मी ना असं मूवमेंट करत होतो, असं मूवमेंट। तर ते असं वाटते डोळे पण आपल्याला बघतात आहे, कारण की मी जेवढे पण काही गोष्टी मूवमेंट असतात त्या सोडत नाही मी कधी, त्या सगळ्या कलेक्ट करतो आणि मग एकदम ना व्यवस्थित बघा। आता मी ना काय करतो म्हणजे मी मंदिराच्या बाहेर आहे आणि उजव्या हाताला ही तुम्हाला खिडकी दिसते, तर ना मी आहे कुठे आता, तर मी इथे आहे, बाहेर आहे। तर आता आपण काय करूया माहिती आहे का, मी ना इथून त्या खिडकीमध्ये चालत जातो आणि तुम्ही फक्त स्वामींचे जे डोळे आहेत ना, तुम्ही ते नीट बघा, तुम्हाला बघतात असं वाटेल। असं आलो मी, नीट बघा। आता मी खिडकीमध्ये इथे आलो, हे खिडकी खोल रे जाऊन आतमधून, मी मगातपासून ते ऑब्झर्व करतोय, तर असं वाटतं ना स्वामी आपल्याकडेच बघतात आहे। श्री स्वामी समर्थ मठ नगावे। आणि तुम्हाला ना सकाळ सकाळचं ना गावचं वातावरण दाखवतो, कसलं धुकं पडलंय। आणि हा आहे असा मोकळा रस्ता, असा इथे आपली एसटी थांबली आणि आपल्याला कुठे जायचंय, तर आपल्याला जायचंय इकडे। इकडे ना स्वामींचं मठ आहे, श्री स्वामी समर्थांचं मठ आहे। तर ते मठ ना मी कधीच पाहिलं नाहीये आणि पूर्णपणे गावचा मस्तपैकी ना फील घ्यायचा आहे तुम्हाला। खूप सुंदर मठ आहे, तुम्ही बघतील ना तुमचं मन एकदमच प्रसन्न होतील आणि तुमच्या तोंडातून एकच वाक्य निघेल, श्री स्वामी समर्थ। तर श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरायचं नाही। चला इकडे 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 पोपटची रील तयार झाली ना। आता आम्ही गेलो ना, तो होता धनेश काका, त्याच्या फार्मवर गेलो आणि ना अशी काही माणसं आहेत ना माझे गावी, तर मी ना आवर्जून त्यांना भेटतो, कारण की ही सगळी जुनी माणसं आहेत। तर जुन्या माणसांच्या नजरेतून गाव बघायला ना तर खूप भारी वाटतं आणि त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांच्याशी बोलत राहिलं ना खूप भारी वाटतं। आता आपल्याला बघा आपुलकीने इतका फार्म दाखवला आणि काकींकडे गेलेलो, काकींनी लगेच चहा वगैरे बनवला। तर गावची माणसं अशी प्रेमळ असतात। आणि आमचा धनेश काका कसं माहिती आहे काय, तो लगेच भावूक होतो। मागे पण तुंगारेश्वरच्या मंदिरात जेव्हा आम्ही भेटला ना, त्या डोळ्यात पाणी होतं लगेच, आणि आता पण थोडासा भावूक झाला। ही अशी आपली गावची जुनी माणसं, म्हणून मला नेहमी गावी यावंसं वाटतं। मस्तपैकी धनेश काकाच्या फार्मवरून जाऊन आलो आणि आता आपण पोचलो आपल्या शेताजवळ। शेत आपलं थोडंसं पुढे आहे, पण आता तिथून ना ॲक्च्युली खूप झाडी वाढली आहेत म्हणून तिथे जात नाही। आता आपण जाऊया डायरेक्ट स्वामींच्या मठात जाऊया। आणि हा जो पॉईंट आहे ना, हा माझा तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, इथून आहे ना असं जोरात पाणी वाहत आहे आणि आम्ही इथे येऊन असे उड्या वगैरे मारतो इकडे। तर हा तो स्पॉट आहे। आता इथे पाणी नाही आहे आणि इथे थोडा वेळ थांबलो आणि आता आपण जाऊया स्वामींच्या मठात। हा रस्ता भारी आहे की नाही, तसा मेन रोडवरून पण रस्ता आहे, पण हे कसं मी गावी आलो ना की सगळीकडे फिरत राहतो आणि आलो तर तुम्हाला माझं गाव पण बघता आलं ना आणि आजूबाजूचा निसर्ग पण बघता आला। इथून रस्ता आहे आणि समोरच स्वामींचं मठ आहे। पण प्रत्येकाने कमेंट करायला विसरायचं नाही, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तर आपण आता तिथून आलो आणि समोर शेताचा रस्ता आहे, धनेश काकाचा फार्म तिकडे आहे आणि आपण ह्या असा मार्गाने इकडे आलो। समोर आहे स्वामींचं मठ। किती छान असं वातावरण आहे बघा इकडे आणि निसर्गरम्य वातावरणात हा स्वामींचा मठ आहे।
प्रत्येकाने कमेंट करायला विसरायचं नाही, श्री स्वामी समर्थ. तर समोर आहे स्वामींचा मठ आणि इथून रस्ता येतो, मेन एस टी जाते ना तो रस्ता आहे पुढे, आपण तो जाताना जाऊया. आणि आता जाऊया आपण आता मठात, श्री स्वामी समर्थ महाराज मठ. आज जाऊया. A few moments later. तर समोर आहे ना मेन रोड लागतो, इथे वाटतं धामणगाव नाका लागतो आणि हा असा रस्ता आहे जिथून एस टीज डमडम वगैरे जातात. आणि बरोबर मध्ये येण्यासाठी रस्ता आहे जो स्वामींच्या मठाजवळ येतो. आणि समोर आहे सुंदर निसर्गात वसलेलं हे स्वामींचं मठ आहे, श्री स्वामी समर्थ महाराज मठ. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया. मठात आल्यावरती हे आपल्याला अशी इकडे झाडं वगैरे दिसतात. तर हे तर तुम्हाला माहिती आहे, तुळशीचं झाड, आपली वृंदा. आणि ह्यावेळेस मला या फुलांचं नाव माहिती आहे, पण मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हे कॉमन आहे, हे कोणीही सांगेल, तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. आपण जाऊया आतमध्ये. समोर तुम्ही बघतील तर इथे आहे, कधी होतं होम वगैरे? दर गुरुवारी ना. तर दर गुरुवारी इथे होम वगैरे केला जातो. तर असं इथे होम करण्याची अरेंजमेंट आहे. आणि पहिला आपण आजूबाजूचा परिसर बघूया. बघा इथे तुळस वृंदावन आहेत आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे आहेत. जास्वंदीचं झाड तर कॉमन आहे, सगळीकडेच असतं. इथे हे गुलाबाचं झाड आहे. वाव, गुलाब किती आली आहेत. चला हा आजूबाजूचा परिसर पाहून झाला मस्तपैकी. आता आपण आतमध्ये जाऊया. इथे बघा कशा कुंड्या वगैरे लावलेल्या आहेत, क्या बात आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. आणि आतमध्ये जाण्या अगोदर इकडे एक मंत्र लिहिलाय. काय लिहिलंय? श्री शरणागत कवचाय श्री स्वामी समर्थ महाराज. आणि समोर आहे स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे. इथे आहे कासव, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. आता या ठिकाणी आपले खास आमच्या गावचेच रहिवासी आणि अंधेरीला राहणारे याच ठिकाणी आलेले आहेत मठामध्ये.
आणि ह्या मठाविषयी त्यांना थोडीशी माहिती हवी होती. ती माहिती अशी आहे की हा मठ सफाळे येथील 6 किलोमीटर नगावे गावामध्ये आहे. आणि ह्या नगावे गावामध्ये हा स्वामींचा मठ कसा झाला आणि काय आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. ह्या नगावे गावामध्ये एक देशमुख म्हणून आमचे साहेब आहेत. ते सहज आपल्याला काहीतरी निवारासाठी वास्तुपाय म्हणून घ्यायला आले, पण त्यांना एक इच्छा झाली की आपण इथे कुठेतरी स्वामी फिरताना दिसत आहेत, म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी स्वामींची मूर्ती बसवायचं ठरवलं. फक्त त्यावेळेला एक चौथरा होता आणि ह्या चौथऱ्यामध्येच स्वामींची मूर्ती होती. आम्ही फक्त आजूबाजूला प्लॅस्टिक बांधलं होतं. पण सर्व भक्तगण जसजसे येत यायला लागले तसं मठाचं स्वरूप वाढत गेलं. प्रथम म्हणजे हे सांगण्याआधी मी तुम्हाला एक सांगतो, ही जी स्वामींची मूर्ती आहे ही स्वामींची हास्य मूर्ती आहे आणि ही आपण राजस्थानवरून बनवून घेतली. आणि आजही तुम्ही जर स्वामींना मनापासून नमस्कार केला तर स्वामींच्या डोळ्यापुढे एकटक बघत राहिलात तर स्वामींच्या डोळ्यात असे फिरताना दिसत आहेत की आपल्याकडे बघताना दिसत आहेत. हे स्वामींचं एक महत्त्वाचं हे आहे. त्यानंतर ह्या स्वामींच्या ज्या पादुका आपण अक्कलकोटवरून आणल्या आणि आपण ज्या कोणाची इच्छा असेल त्यांना दर गुरुवारी त्यांच्या घरी ह्या पादुका पूजनासाठी देतो. हे आपल्या मठाचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे मागे जी आपण पेंटिंग बघता स्वामींची, ती पेंटिंग बघताना तुम्ही जर मठाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेही फिरलात तरी स्वामी आपल्याकडे बघतानाच तुम्हाला दिसेल. आणि ही मूर्ती, ही जी पेंटिंग आहे 400 वर्ष तिला कुठल्याही प्रकारचा भंग नाही अशा पद्धतीने हाताने बनवलेली ही पेंटिंग आहे. आणि ही पेंटिंग बनवल्यानंतर पेंटिंग बनवण्याला सुद्धा आम्ही सांगितलं नव्हतं की अशा पद्धतीने पेंटिंग बनव. त्याला फक्त सांगितलं होतं आम्हाला स्वामींची एक पेंटिंग बनवून पाहिजे. त्यांनी जी पेंटिंग बनवली ती आणि देशमुख साहेब त्यांच्या कैलासवासी मातेच्या पर्समध्ये जो नंतर आम्हाला फोटो सापडला सेम ह्याच्यात तसंच होतं. आणि हाच फोटो त्या पेंटरनी बनवला. ही पेंटिंग बनवताना त्यांनी आधी स्वामींचा चेहरा त्याला जमतच नव्हता. अशा प्रकारे त्याला रोज वेगवेगळे चेहरे दिसत राहिले आणि शेवटी एका गुरुवारी त्याला स्वामींचा चेहरा बनवता आला. अशा प्रकारे ती पेंटिंग झालेली आहे. त्यानंतर आम्ही बाहेर, तुम्ही आता होम बघितला असेलच, दर श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिना आम्ही होम हवन करतो. बरेचसे भक्तगण येतात आणि इथे श्रद्धेने नतमस्तक होऊन देवाची आराधना करतात, स्वामींची आराधना करतायत. दर गुरुवारी आमच्या या स्वामी मठामध्ये संध्याकाळी नामस्मरण, आरती तर रोज होते पण संध्याकाळी मोठी महाआरती होते, महाप्रसाद वाटला जातो आणि बरेचसे भक्तगण लांबून लांबून येत आहेत. आणि आजपर्यंत जो कोणी या मठामध्ये आलेला आहे त्यांनी हेच सांगितलेलं आहे की मठात आल्यावर काय सुंदर वाटतं, शांत वाटतं आणि मन प्रसन्न होतं. आणि स्वामींपुढे मन प्रसन्न होणं म्हणजे किती भाग्योदय काळ आहे असं आम्हाला वाटतं. आणि आम्ही ही स्वामींची भक्ती करतोय आणि त्यामुळे आम्हा प्रत्येकाला काही ना काहीतरी चांगले अनुभव आलेले आहेत. तरी तुम्ही एकदा या स्वामी मठामध्ये यावं असं आम्हाला वाटतं. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, समोर स्वामी समर्थांची मूर्ती देखील आहे छान अशी, आणि मागे तुम्ही बघतील ना तर स्वामी समर्थांची पेंटिंग देखील आहे. पण तुम्ही पेंटिंग नीट एकदम ना व्यवस्थित बघा. आता मी ना काय करतो म्हणजे मी मंदिराच्या बाहेर आहे आणि उजव्या हाताला ही तुम्हाला खिडकी दिसते. तर ना मी आहे कुठे आता, तर मी इथे आहे, बाहेर आहे. तर आता आपण काय करूया माहिती आहे का, मी ना इथून त्या खिडकीमध्ये चालत जातो आणि तुम्ही फक्त स्वामींचे जे डोळे आहेत ना तुम्ही ते नीट बघा. तुम्हाला बघतात असं वाटेल. फिरते डोळे एकदम बघा, हे बघा. आता मी थोडासा असं इथं बघा, असं आलो मी, नीट बघा. आता मी खिडकीमध्ये इथे आलो, हे बघा, जणू आपल्यालाच बघतात. हे थोडा पुढे आलो, हे खिडकी खोल रे, जाऊन आतमधून लवकर. मी मगातपासून ते ऑब्झर्व करतोय तर असं वाटतं ना स्वामी आपल्याकडेच बघतात. हे फिरते डोळ्यात एकदम, ते बघा, हे बघा. आता मी इथे एवढं कोपऱ्यात आहे. श्री स्वामी समर्थ. आता मी पुन्हा बाहेर आलो. तर आता मी काय करतो माहिती आहे, एकदम आतमध्ये जातो आणि लेफ्ट साईडला म्हणजे ह्या एकदम कोपऱ्यात आपण जाऊया. तुम्ही फक्त बघत राहा. स्वामींचे
डोळे बघत राहा. हे बघा, पुन्हा एकदा आपल्याकडे बघा. श्री स्वामी समर्थ. A few moments later. सुमेध, कसं वाटलं आता आपण स्वामींचं दर्शन घेतलं? कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. आणि थांब अरे एक मिनिट. अरे माईक हातात घे. हां, ते तर मेन आपलं. खूप मस्त वाटलं मंदिर. आणि दादानी पहिल्यांदा इथे मला आणलं गावामध्ये, आणि खूप गाव पण मस्त आहे. आणि आम्ही मेंढी वगैरे म्हणजे बकरी वगैरे सगळा फार्म वगैरे छोटा होता ते वगैरे बघितलं. आणि नंतर इथे स्वामींच्या मठात आलो. आणि स्वामींच्या मठात आल्याच्यानंतर जी मूर्ती होती ना एकदम मस्त होती. आणि त्याच्या पाठची जी पेंटिंग होती ना त्या काकांनी सांगितलं होतं की म्हणजे त्याचे जे डोळे आहे ना व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल ते असं जशी मुवमेंट आपण करतो ना तसं वाटतं की डोळे पण अशी मुवमेंट करतायत असं वाटतं. आणि दर्शन तर एकदम मस्त झालं. एकदम शांत ठिकाण आणि एकदम मन प्रसन्नवाने वाटलं. मस्तपैकी चांगलं वाटलं आहे. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही, मन प्रसन्न करणारं असं स्वामींचं दर्शन झालं. निसर्गाचा पायवाटा करत करत आपण ह्या तू कायला घाबरतोय? हा, जिकडे पण इथे ना सुका पाला आहे ना तर पालांचा आवाज पडतोय ना तर तो घाबरतोय. नाही, ॲक्च्युली घाबरायला पाहिजे. घाबरत नाही असं नाही, घाबरायला पाहिजे, कारण की कधी जनावर असू शकतं. तर छानसं मस्तपैकी आपण पायवाटांनी पोहोचलो, स्वामींच्या मठापर्यंत पोहोचलो आणि खूप छान असं दर्शन झालं. आणि हे मी पहिल्यांदाच आलो इकडे. माझ्या घरापासून एकदम जवळ आहे आणि मला खूप वेळा यायचं होतं पण राहून जायचं. मला वाटतं आज स्वामींनी मला बोलवलं. आजूबाजूचं वातावरण पण एकदम म्हणजे मी नो डाऊट मला तुम्ही आता बघितच असेल ब्लॉगमध्ये की कसलं भारी वाटतं. आणि तिथे आम्ही बसलो, थोड्या वेळ ती जप वगैरे केले आणि नंतर आहे ना आम्ही स्वामींचं जे मूर्ती होती ना त्याच्या मागे जी पेंटिंग बनवलेली ना तो मी ऑब्झर्व करत होतो. त्यांनी तर सांगितलेलंच, पण त्यांनी सांगितल्यानंतर मी ऑब्झर्व करत होतो आणि मी ना असं मुवमेंट करत होतो, असं मुवमेंट. तर ते असं वाटते डोळे पण आपल्याला बघतात आहे. म्हणून मी ह्या साईडला गेलो, नंतर एकदम जवळ जाऊन बघितलं तर अक्षरशः डोळे आपल्याला बघतात आहे. म्हणजे काय कला आहे ना. मग ज्यांनी पण ही पेंटिंग काढली आहे ना खरोखर त्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतकी चांगली अशी कला सादर केली आणि इतकी सुंदर अशी पेंटिंग काढली आहे. खूप भारी, खूप भारी. आणि आता आपल्याला जायचं आहे. स्वामींचं दर्शन झालं, फार्म हाऊसवर गेलो, शेत पाहिलं, पायवाटा पाहिलं, सगळं पाहिलं. आणि आता आपल्याला हा मेन रोड लागेल आणि इथून आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. काकी वाट बघत असेल. काकी बोलत आलो, बॅग ठेवली, 2 मिनटं काकीशी बोललो, चहा प्यायला आणि डायरेक्ट निघालो बाहेर. कारण की मी गावी आलो ना तर नेहमी मी असाच आहे. आलो की डायरेक्ट घरात जास्त थांबत नाही, डायरेक्ट बाहेर फिरतो, सगळ्यांशी गप्पा गोष्टी, इथे तिथे फिरणं, शेतात जाणं, हेच सगळं माझं काम. कारण की मी जेवढे पण काही गोष्टी मुवमेंट असतात त्या सोडत नाही मी कधी. त्या सगळ्या कलेक्ट करतो आणि मग पुन्हा आपल्या मुंबईला निघतो. म्हणजे काय, काम करताना जोश तेवढाच वाढतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दे इकडे दे. सुमेध नुसता घाबरतोय. हा, घाबरायचं काय त्यात. तू कुठून आला? हा, हे बघ कसलं आहे ना. अरे अरे, इथे बघा पिवळी झेंडूची फुलं आहेत. तुम्हाला झूम करून दाखवतो. पूर्ण पिवळी झेंडूची फुलं आहेत. लाल. आणि हे लाल आहेत ते हे माहिती नाही कसले. हे कसलं आहे हे नाही माहीत आपल्याला. आणि तिथे पिवळी चादर बसवली आहे आणि इथे ही लालच लाल आहे. हे बघ ना, लालच लाल फुलं आहेत. चला, हा आहे रस्ता. अभ्यास कर, अभ्यास कर. बाजूला शाळा आहे आणि पोरं तिथे मस्ती करतात. आणि बघा तेच. अरे ही क्रिकेट खेळाची जागा होती, इथे पण कसं झालंय. अजून कुठं पुढे जात आहे. ही क्रिकेट खेळाची जागा होती माहिती. हा,
हा, पण इकडे आता सगळीकडे गवत वाढलंय. चला, दुपारचे 2 वाजलेत. मस्तपैकी जेवलो आता घरी आणि जरा घरी गेलो तर मग काकी बिकीशी जरा गप्पा वगैरे मारल्या आणि आपण तुम्हाला सगळं दाखवलं मी. जे पण आपले नवीन सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स आहेत किंवा तुम्हीसुद्धा माझं गाव थोडंसं वेगळ्या अँगलनी पाहिलं. यावेळेला मी थोडासा वेगळा कॅमेरा यूज केला आणि पहिल्यांदाच मी श्री स्वामी समर्थांच्या मठात गेलो. तिकडे मन एकदम प्रसन्न झालं आणि तुम्ही देखील बघितलं. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, श्री स्वामी समर्थ ही कमेंट करायला विसरू नका. आता आम्ही चाललो आहे कुठे माहिती आहे काय? आता आम्ही चाललो आहे ना, म्हणजे माझ्याच गावापासून माझ्या गावातून 2 किलोमीटरवरतीच उसरणी म्हणून गाव आहे, तिकडे चाललं आणि ST आली आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो असणार आहे अधिरा कॅम्पिंगचा. ते ST आली. चलो बाय 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 बाय. ST आली. जा धावत ST वगळली. ST मिळाली सुद्धा. इथे थांबतात, इथे असं सोडून जात नाही प्रवासाला. तर मस्त धावत ST मिळाली. तर मी तुम्हाला ते सांगत होतो. आता आम्ही चाललोय अधिरा कॅम्पिंगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग असेल ना आता अधिरा कॅम्पिंगचे उसरणीचे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण कॅम्पिंगच्या. बाय बाय.